फक्त पुणे विद्यापीठाच्या जागी मुंबई विद्यापीठ टाका बरं का. कारण मी MD MBBS ही मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठात मान्यता प्राप्त नाहीये, म्हणजे मुंबई विद्यापीठाचं. म्हणून पुण्याच्या जागी मुंबई करा, म्हणजे बाकी सगळा तपशील बरोबर आहे. तर तुम्हा सर्वांची गप्पा मारायला आज ही संधी मिळते. आणि म्हणून मी काय करणार आहे की आता तसे बरोबर 8:03 वगैरे होत आहेत. तर 45-50 मिनिटाचं एक प्रेझेंटेशन ह्या मनोबलावरती करेन, बोलेन त्याच्यावरती. आणि नंतर आपण गप्पा करू की चर्चा करू, प्रश्नोत्तर करू, म्हणजे तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याला काहीतरी आपल्याला प्रतिसाद देता येईल. आता मानसशास्त्रामध्ये सुद्धा मन या विषयाची एक व्याख्या नाही. म्हणजे ज्याला आपण मेंदू विज्ञान म्हणतो, त्याच्या दृष्टीनं मन या विषयाची जी व्याख्या आहे ती व्याख्या मेंदू आधारित आहे. मेंदू आधारित म्हणजे ज्या सगळ्या आपल्या नर्व सेल्स आहेत, मज्जा पेशी आहेत, त्यांच्यामध्ये मन असतं. आणि मज्जा पेशीची 2 तऱ्हेची कार्य आहेत, त्याला म्हणतात मूर्त आणि अमूर्त. तर मूर्त कार्य आहेत त्याला म्हणतात मज्जा संस्था, आणि अमूर्त कार्य आहेत त्याला म्हणतात मन. तेव्हा न्यूरोसायन्सेसच्या दृष्टीनं मज्जा पेशी ही महत्वाची आणि तिच्या अमूर्त कार्याला मन असं म्हणतात. मग मानसशास्त्रामध्ये सुद्धा सिग्मंड फ्रॉइड हे जे मोठे मानसशास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी त्यांची मनाची व्याख्या दिली की आपल्याला जाणीवेत असणारे तपशील, आपल्याला जे आठवतात ते तपशील ज्या मनात असतात त्याला कॉन्शियस किंवा जागृत मन म्हणायचं. आणि जे तपशील खरं म्हणजे आपल्या मनात असतात पण जाणीवेत नसतात त्याला अबोध मन म्हणायचं, त्याला सबकॉन्शियस माइंड म्हणायचं. अशी फ्रॉइड यांनी मांडणी केली. मग आता या सगळ्याच्या मधून जी एक मांडणी आपण आज घेऊन जाणार आहोत पुढे, मनोबल या आपल्या विषयासाठी, त्या मांडणीच्या मागे कॉग्निटिव्ह सायकोलॉजी ही साधारणपणे 100 वर्षांच्याही आधीच जन्माला झाली. 81 वर्षाची परंपरा तिची आहे. ते काय परंपरा म्हणावी इतकी वर्षही नाहीयेत. एका बाजूला काय झालं की या अबोध आणि जागृत मनाची मांडणी सिग्मंड फ्रॉइडने केली. तो काळ कुठला होता तर 20व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ होता आणि 19व्या शतकाचा अंतकाळ होता. त्याच वेळेला जे रशियन संशोधक होते त्यांनी वर्तनावरती काम करायला सुरुवात केली होती. पावलो नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव बहुतेक सगळ्या मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ऐकलेलं असतं. तर त्या पावलोने बिहेवियर वरती काम करायला सुरुवात केली. आणि फ्रॉइडची जी कल्पना होती ती कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड, ईड, इगो, सुपर इगो वगैरे, या दोन्ही कल्पनांना एकत्र आणण्यासाठी या कॉग्निटिव्ह सायकोलॉजीची मांडणी करण्यात आली. आणि ती मांडणी सोपी आहे आपल्याला कळायला, की विचार, भावना आणि वर्तन याचा त्रिकोण म्हणजे मन. कळायला खूप सोपी मांडणी आहे. विचारांचं इंधन, भावनांचा स्पार्क, इंधन आणि स्पार्क एकत्र आले की ऊर्जा तयार होते, एनर्जी, आणि त्यातून बदल घडतो, त्याला म्हणायचं वर्तन. इतकी सोपी सरळ ही व्याख्या आहे. इंधन फक्त असून चालत नाही. म्हणजे आपल्यामध्ये अनेक असे असतात की ज्यांना एखादी सवय असते, ती सवय घालवायची असते. एक माझा मित्र आहे, त्याला स्मोकिंगची सवय घालवायची आहे. तर मी त्याला म्हणतो की अरे तू कधी स्मोकिंग ची सवय, आता कधी थांबवणार आहेस तू स्मोकिंग? तो विचार चालू आहे. म्हणजे त्याकडे इंधन आहे पण स्पार्क नाही. मग त्याच माझ्या मित्राची एकुलती एक मुलगी 12-13 वर्षाची, तिचा वाढदिवस असतो.
आणि हा विचारतो त्या मुलीला आपल्या, की का ग बाई, तुला माझ्याकडून काय गिफ्ट पाहिजे? तर ती म्हणते की बाबा मला काही गिफ्ट नको, तू सिगरेट सोड. आता काय झालं? स्पार्क पडला, भावना जागृत झाली. म्हणजे योग्य विचार आणि योग्य भावना असल्या तर विधायक ऊर्जा तयार होते आणि वर्तन सुद्धा विधायक होतं. पण इरॅशनल अविवेकी विचार असले आणि अनुरूप नाहीत पण विरूप म्हणजे इनअप्रोप्रिएट इमोशन्स असले तर मात्र डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर म्हणजे घातक वर्तन तयार होतं. म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, की इंधन चांगलं पाहिजे, अनुरूप अशा भावना पाहिजेत, तरच माणसाचं वर्तन हे विधायक म्हणजे विकासाकडे वाटचाल करण्याचं असेल. ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्या या कॉग्निटिव्ह सायकोलॉजीने मांडलेली. म्हणूनच आपल्याला मनोबल म्हणजे काय, तर विचार, भावना आणि वर्तन हे जे तीन घटक आहेत, या तीन घटकांची जी तिवई आहे, या तिवईकडे आपल्याला आता बघायचं. तर तिवई याचा अर्थ काय? तीन पायांवरती उभी. तीनही पाय जर समतोल असतील तर ही तिवई काही डुगडुगणार नाही. आता आपण प्रत्येक पैलूकडे जरा बघूया बरं का. पहिल्यांदा बघूया वर्तनाकडे, कारण ते आपल्याला दिसतं. अगदी जन्मापासून आपल्या बरोबर काय असेल तो वर्तन. तर वर्तनाचा मार्ग हा सगळ्यात जास्त वैश्विक आहे. म्हणजे ज्यांच्याकडे भाषा नाही, विचार नाही, अशा प्राणी जगतामध्ये सुद्धा वर्तन आहे. ज्यांच्या भावना आपल्याला माहित नाहीत, अशा सरपटणाऱ्या जनावरांमध्ये सुद्धा वर्तन आहे. आणि माणसामध्ये सुद्धा ज्याला बुद्धी नाही त्याला पण वर्तन आहे, बुद्धी कमी त्याला पण वर्तन आहे, ज्याची भावनिकता प्रगल्भ नाही त्याला पण वर्तन आहे. म्हणजे जन्मापासून ज्यांच्या स्नायूंच्या हालचालीवर बंधन आहेत, अशा स्पास्टिक मुलांनाही स्वतःचं वर्तन आहे. मी मुद्दामून स्पास्टिक मुलाचं उदाहरण का घेतो, कारण ते कृती करण्यासाठी असमर्थ असतात. त्यांच्या स्नायूंवर त्यांचं नियंत्रण नसतं. त्यांचं संपूर्ण आयुष्य चालतं ते काळजी वाहू गाडीच्या आधारानं. त्यांना ना हातवारे करता येतात ना चालता येतं. पण ही मुलं त्यांच्या मेंदूमध्ये बुद्धीनं हुशार असतात, पण स्वतःची हुशारी भाषेद्वारे व्यक्त करू शकत नाहीत. तरीही त्यांना वर्तन असतं. आमची एक स्वयं नावाची संस्था आहे, 13-14 वर्षापूर्वी आम्ही सुरू केली. आम्ही म्हणण्यापेक्षा एक श्रेया नावाची मुलगी आमची, तिचे आई बाबा आहेत नीता आणि राजू नावाचे. तर ते म्हणाले की हो आमची मुलगी आहे ही स्पास्टिक आहे, हिच्यासाठी आम्हाला काहीतरी करायचंय, तर आपण काय करूया. तर आम्ही म्हटलं की चला सगळ्या पालकांना एकत्र करू आणि त्यातून आमची संस्था सुरू झाली. तर ही जी मुलगी आहे हिला वर्तन म्हटलं तर वर्तन नाही. ती आजही 22-23 वर्षाची मुलगी आहे, ती तिच्या गाडीमध्ये असते. पण तरीही ती माझ्याशी बोलते, मी तिच्याशी बोलतो. मला नेहमी असं वाटायचं की या मुलीची, श्रेयाची आई जी नीता आहे ना, ती मुद्दामूनच कदाचित माझ्याशी या मुलीच्या वतीने बोलत असेल. पण हळूहळू मला समजायला लागलं की शब्दा पलीकडच्या भाषेतून या श्रेयाला काय सांगायचं. हे कसं समजायला लागलं मला अजूनही कळलं नाही. पण आता कालच आमची मीटिंग होती, तर काल मी या श्रेयाशी गप्पा मारल्या आणि तिने माझ्याशी गप्पा मारल्या. आम्ही आता गप्पा मारू शकतो. म्हणजे जिला वर्तन नाही तिलाही वर्तन आहे. आणि आमचं एक संस्था आहे त्याचं मी ट्रस्टी आहे, तर आमच्या सभांना ती हजर असते, अर्थपूर्ण सहभाग देते. म्हणजे तिचं वर्तन दिसत नाही पण तरीही तिला वर्तन आहे. म्हणजे वर्तन हा एक घटक असा आहे माणसांमध्ये की जो सगळ्या बहुसंख्यांसाठी आहे. कृती करता येते, कृती करण्याची कुवत, कृती करण्याची पात्रता ही किमान आहेच आहे. म्हणून कृतीमधनं काय निर्माण होतं, तर कौशल्य.
आणि तुमच्या असं लक्षात येईल की कौशल्यावर जगणारे कसबी लोक जगामध्ये सगळ्यात जास्त आहेत संख्येने, म्हणजे वर्तनावर जगणारे. कारण वर्तन म्हणजे कृती, आणि कृतीतून येतं ते कौशल्य किंवा कसब. तुमचं माझं जग किती तऱ्हेच्या कौशल्यांवर चालतं. माणसं बुद्धीनं काहीशी मंद असतील, वैचारिकतेमध्ये कमी असतील, भावनिक दृष्टीनं परिपक्व नसतील, पण त्यांच्यात काही कौशल्य निर्विवादपणे श्रेष्ठ दर्जाचे असतात. 10वीची परीक्षा 3 वेळा देऊनही पास न होणारा एक मुलगा उत्तम स्वयंपाक करतो. कृती त्याला ती जमते, कौशल्य जमतं. दुसरा मुलगा गणितात पास होत नाही, पण तबला उत्तम वाजवतो. काय आहे, आपल्या समाजामध्ये बुद्धीला ग्लॅमर आहे, पण कर्माला ग्लॅमर नाही, वर्तनाला ग्लॅमर नाही. आणि बुद्धी म्हणजे पुस्तकी पढीक बुद्धी असेही आपण समजून चालतो. खरं म्हणजे वर्तन हा जर सगळीकडे दिसणारा घटक आहे आपल्या इवईचा, विचार भावना वर्तनाचा, तर आपण लहान मोठ्या प्रत्येक कौशल्याचा आदर राखला पाहिजे. का प्लंबर असो, सुतार असो, ओझं ओढणारा श्रमिक असो, प्रत्येकाची कृती समाजाच्या प्रगतीला हातभार लावत असते. अनिल अवचटांनी लिहिलेले हमाल, भंगी अशा कुशल लोकांवरचे लेख आपण जर वाचले तर आपले डोळे उघडतात. म्हणजे काय, आपण कर्मयोगाच्या गप्पा करतो, पण शारीरिक कष्ट करणाऱ्या, दैनंदिन रोजगारावर अवलंबून असणाऱ्यांना सन्मानाने वागवतो का हो? जर आपला सिलेंडर घेऊन घरी आला दुपारी 12:30 वाजता, तर त्याला गुळ पाणी देतो का? हा विचार आपण करायला पाहिजे. की जर मनोबल वर्तनातून सुरू होतं, तर त्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक वर्तनाचा आदर आपण ठेवतो का? आणि स्वतःच्या कामामध्ये तल्लीन असलेली माणसं, भली बुद्धीने कमी असतील, त्यांच्याकडे डिग्री नसेल, ती आध्यात्मिक असतात असं आपण म्हणतो का? त्यांच्या तन्मयतेची दाद देतो का? विलक्षण तालामध्ये फुलांचे गजरे बनवणारी फुलवाली असेल, सफाईने मासे साफ करणारी कोळीण मावशी असेल, सराईत हातांनी भिंतीला रंग लावणारे रंगारी दादा असतील, अशा अनेक कुशल व्यावसायिकांमुळे आपलं जीवन आरामदायक झालंय. सावतामाळी, सेना न्हावी, गोरा कुंभार ही सगळी मंडळी त्यांच्या कौशल्यातल्या तन्मयतेमुळेच संत पदाला गेले की नाही. म्हणजे मनाच्या तिवईला जर समजायचं तर वर्तनाला समजायला पाहिजे. त्याच्यात गडबड काय आहे की आपली जी व्यापारी उत्पादन व्यवस्था आहे ती कर्माला आणि कौशल्याला फक्त पैशामध्ये मोजते, बौद्धिक श्रमांपेक्षा हीनच मानते. आणि अशा माणसांकडून सेवा करून घेणं हा आपला हक्क मानायला लागते. राजस्थानच्या खेड्यांमधल्या महिलांच्या पारंपरिक कलाकुसरीला जागतिक स्तरावर नेणाऱ्या रुमा देवी या उद्योजिकेशी मी बोलत होतो. आपलं आवाहन IPH हे युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा. त्याच्यावरती वेध नावाचा आपला जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये या रुमा देवींशी बोललेल्या गप्पा आहेत माझ्या. राजस्थानमध्ये खेड्यात जन्मलेली मुलगी आणि पॅरिसच्या फॅशन शो मध्ये त्या सगळ्या पारंपरिक कलाकुसरीच्या रचनांना कशी घेऊन गेली त्याची ती कहाणी तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येईल. मुद्दा असा की बोलता बोलता मी त्यांची मुलाखत घेत असताना त्या रुमादेवी म्हणाल्या, मी जो वेश घालून तुमच्या समोर बसले ना तो मीच अख्खा तयार केलाय. माझ्या अचानक लक्षात आलं की आपण सतत कुणीतरी कष्टाने बनवलेल्या कापडाचे कुणीतरी कौशल्याने शिवलेले कपडेच वापरले आयुष्यभर. आपण किती कधी आभार मानलेत का हो की अनेकांच्या वर्तनाने आपलं आयुष्य समृद्ध झालं. वर्ध्याच्या सेवाग्राम मधले माझे मित्र डॉक्टर जाजू म्हणून आहेत, ते स्वतःचे कपडे स्वतः चरख्यावर विणून तयार करतात. आजही अशी माणसं तुमच्या आमच्या बाजूला आहेत. पण कर्माला, खास करून शरीर श्रमातील कौशल्याला आपण नेहमी कमी किंमत देतो.
हे कुणी नाही पण गांधीजींनी ओळखलं होतं. म्हणून त्यांनी खादी असू दे की चर्मोद्योग त्या व्यवसायाला उत्तेजन दिलंच, पण या सगळ्या वर्तनाला आणि कृतीला आत्मोन्नतीचं साधन मानलं. मनोबलाकडे जाणारा एक महत्वाचा रस्ता मित्र हा वर्तनाकडून जातो. म्हणून योग कर्मसु कौशलम असं योगासनाच्या वर्गात म्हणायचं. आणि अत्यंत कुशलतेने आपलं घरकाम करणाऱ्या व्यक्तीच्या रजेसाठी निष्ठुरपणे पैसे कापायचे, हा कसला कर्माचा योग. कर्मामधली तन्मयता साधायची तर त्या कामाची सवड आणि सराव जसा हवा तसा अशा माणसाबद्दलचं कौतुक हवं, त्याच्या कौशल्याचा आदर हवा. गाडीवरचा चहा बनवणाऱ्यासाठी फक्कड चहा अशी दाद द्यावी. दोषाबरोबरची चटणी संपल्यावर न मागताच एक्स्ट्रा चटणी आणणाऱ्या वेटरचे मनपूर्वक आभार मानावे. अशी असंख्य माणसं तुमच्या माझ्या सहवासामध्ये नैष्कर्म्य जगत असतात. नैष्कर्म्य हा गीतेमधला शब्द आहे. शब्द मोठा छान आहे. काम करायचं पण त्यातला मीपणा कर्तेपणा सोडायचा. अहो अध्यात्म दुसरं काय आहे. हा शब्द ठाऊक नसलेल्या घरोघरच्या आया बहिणी पत्नींनी किती प्रेमानं आणि जीव ओतून आपल्याला खायला घातलंय. कोणतीही अपेक्षा न करता स्वतःच्या छोटेखानी आयुष्याला समाधानी केलंय. कधी बसलोत आपण त्यांची विचारपूस करायला. एखाद्या दिवशी त्यांनी न विचारता त्यांच्या आवडीची गोष्ट आणली आहे आपण कधी. अध्यात्माचा अभ्यास करून आचरणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या माणसापेक्षा आपल्या कृती कौशल्य वर्तनातून अध्यात्म जगणारी माणसं खरं तर संख्येने खूप जास्त आहेत. आणि त्यांच्या जीवावर आणि त्यांच्या श्रमावर माझी आध्यात्मिक लुडबुड चालू आहे. म्हणून मनोबल जर समजून घ्यायचं तर वर्तन कृती कौशल्य हे ज्यांच्याकडे आहे त्यांचा आदर आम्ही करणार का. या कौशल्याला योग्य ते सामाजिक सांस्कृतिक कौटुंबिक स्थान देणार का. हा एक खूप महत्वाचा पहिला मुद्दा आहे. आता आपण भावनेकडे येऊया. आपली तिवई आहे विचार भावना वर्तन. वर्तनाकडून भावनेकडे येऊया. एखाद्याकडे कृतीचं कौशल्य नाही, वैचारिक प्रगल्भता नाही, पण भावनांची विविधता मात्र सगळ्यांकडे आहे. कृतीची असहाय्यता अगदी टोकाची असते. म्हणजे तान्ह बाळ असताना त्यावेळेला आपल्याला भावनाच तारते बघा. झोपेत असणाऱ्या तान्ह्या बाळावर सारं घर फिदा असतं आणि त्याच्या रडण्यातल्या सुरांचंही कौतुकच होत असतं. मानवी जीवनातली सगळ्यात असहाय्य कोणती अवस्था असेल तर अर्भक असणं. आणि त्या अर्भकाकडे निसर्गानं एक भावना देऊन ठेवली आहे. ते हसतं आणि ते हसल्यावरती तुम्ही त्याच्याशी बायोलॉजिकली लिंक्ड असा का नसा, तुम्ही त्याला उचलून घेणार. निसर्गाने भावनेच्या द्वारे त्याला प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम दिलाय बघा. म्हणजे भावना ही तिथपासून सुरू होते. आणि भावना जी आहे ना तीच भक्ती आहे की हो. म्हणजे काही माणसं असतात त्यांच्या प्रत्येक कृतीमधली भावना आपल्याला जाणवते. किती साधी का कृती असे ना. काही काही घरांमधलं अगदी साधं जेवण असतं, पण ते ज्या भावनेनं तयार केलेलं असतं आपलं पोट जास्त भरतं, तृप्ती जास्त येते. म्हणजे आपल्याला लक्ष येतं की भावना आपल्या सगळ्यांकडे. पण हो या भावनांचा विकास त्यांच्याकडे आपली जाण भान वाढेल असं आपण कधी पाहतो. ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये भावना किती आहेत तुम्हाला माहिती आहे इंग्रजी भाषेत? 1700च्या वरती. पण तुम्हाला आणि मला भावना माहिती असतात का? नाही. आपल्याला 4 भावना माहिती असतात इंग्रजीत. सॅड, बॅड, मॅड आणि ग्लॅड. आय एम आयदर व्हेरी सॅड or I'm glad or I'm really bad or I'm mad at somebody. झाल्या 4 भावना. म्हणजे भावनांच्या कडे सुद्धा आपण कसे बघतो? ठोकळेबाज दृष्टिकोनातून पाहतो.
आणि भावनांच्या वरती आधारित आपण शोषण पण करतो. नात्यांमध्ये सुद्धा भावनांवरती आधारित शोषण असतं. भक्तीसारख्या भावनेमध्ये सुद्धा कर्मकांड केल्यावरती मिळणाऱ्या फळांचा सेल लागलेला असतो. म्हणजे आपल्याला काय बघायला पाहिजे, तर भावना स्वतःच्या आणि इतरांच्या समजून कशा घेता येते, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की भावनांचे पदर, भावनांचे स्तर हे आपल्याला कसे अनुभवता येतील आणि एकमेकांच्या मधल्या ज्या त्रासदायक भावना आहेत त्यांचा स्वीकार करून एकमेकांना त्या कमी त्रासदायक करण्यासाठी कशी मदत करता येईल. त्याच वेळी स्वतःच्या त्रासदायक भावना कमी त्रासदायक करून ज्या आनंददायक भावना आहेत त्यांचं संगोपन करता येईल का. तुमच्या लक्षात येईल आपल्याकडची सगळी जी सगुण देव उपासना आहे ती भावनेसाठी, ती भावना प्रधानच आहे. पण त्याचा अर्थ काय आहे की ज्या देवाची आपण अगदी भावाने पूजा करू तो भाव आपल्या दैनंदिन आयुष्यात तो उतरला पाहिजे. म्हणजे कृष्णाच्या बाळलीला आवडतात, जन्माष्टमीचा उत्सव करायचा, पण घरच्या मुलांचा दंगा त्रासदायक का वाटतो. अनिकेत दत्ताची पूजा करायची तर मग बोटातल्या अंगठ्या आणि गळ्यातल्या सोन्याच्या चेनी कमी व्हायला हव्यात का नाही. हनुमान चालीसा म्हणायचा, शनिवारी मारुतीला तेल घालायचं आणि आपण जिथे काम करतो त्या रामचंद्राला का फसवायचं, म्हणजे त्या मालकाला. आपण नेहमी हे लक्षात घेतलं पाहिजे की भावना ही जर आपल्याला भक्तीमधून शिकायची तर त्याच्यामध्ये शोषण कसं येणार नाही हा विचार जर आपण केला तरच आपलं मनोबल वाढणार. काही भक्त हे स्वतःच भक्तीचा मुलामा देऊन स्वकेंद्रित स्वार्थ जगतात. अडचण आली की कृपादृष्टीची याचना करतात, तर काही जण कर्मकांड करणं म्हणजे देवाच्या कृपेची प्रॉमिसरी नोटच मानतात. या सगळ्याच्या मुळाशी काय, तर स्वतःच्या भावनांची अनुरूप जाण भान असणं किंवा नसणं हा विषय आहे की नाही. म्हणजे आपल्या शिक्षणामध्ये कर्म शरीर श्रम कौशल्य याचा वापर आणि सन्मान नाही आणि भावनिक शिक्षणाच्या नावाने तर हाहाकार आहे. मनोबल कसं वाढायचं. भावनिक शिक्षण हा आपण ज्या काही शिक्षण पद्धतीत आहोत त्या शिक्षण पद्धतीचा खरं म्हणजे पाया असला पाहिजे आणि त्या भावनेशिवाय खरं तर शिक्षण होऊच शकत नाही. भावना जर असेल तर तुम्ही कधी शिकता हे तुम्हाला कळतच नाही आणि भावना नसेल तर तुम्ही फक्त घोकमपट्टीच करू शकता. कारण भावना ही माणसाला सगळ्या भेदांच्या पलीकडे नेते आणि भावना जेव्हा संकुचित होते तेव्हा ती सर्व प्रकारचे भेद निर्माण करते. म्हणून आपल्याला मनोबलासाठी भावनांकडे पाहायचं तर सर्व भावनांचा स्वीकार ही फार महत्वाची गोष्ट आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसासाठी केलेला सेवेचा भाग हा खरं म्हणजे भक्तीचा आविष्कार आहे. म्हणजे भावनेचं सगळ्यात निरपेक्ष स्वरूप कुठलं असेल तर त्याला भक्ती म्हणावं. मग आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती कशी जगू, तर निरपेक्ष सेवेतून. सेवा ही मनोबल वाढवणारी सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे आपण सगळेच विसरतो. आणि आपण काय करतो, मी कुणाची सेवा केली तर आता त्याची नोंद कुठेतरी व्हायला पाहिजे, त्या व्यक्तीनं तरी मला माझे आभार मानले पाहिजेत किंवा चित्रगुप्ताच्या दारी तरी या माझ्या सेवेची नोंद व्हायला पाहिजे. पण खरंही भक्ती कुठली, जी निरपेक्ष आहे ती. म्हणून आपल्याला भावनांच्या द्वारे जर मनोबल शिकायचं, मनोबलाकडे जायचं, तर पहिली गोष्ट काय करायला पाहिजे की त्यामध्ये जास्तीत जास्त निरपेक्षता आणणं. मग निरपेक्षता कशी आणायची, तर एक साधी गोष्ट आहे बघा. प्रोसेस इमोशन्स असतात आणि आउटकम इमोशन्स असतात.
समजा एखादा कलाकार आहे, आता तो जो कलाकार आहे तो एखाद्या बैठकीला बसलाय गाणं गायला, तर त्याच्या समोरच आउटकम इमोशन काय आहे किंवा आउटकम थिंकिंग काय आहे, की माझी आजची मैफल ही किती चांगली होईल, समोर बसलेल्या रसिकांची मला प्रतिक्रिया काय मिळेल. आउटकम थिंकिंग झाला, आउटकम इमोशन्स आहे. पण त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे प्रोसेस इमोशन्स आहेत. गायकाकडे असलेले सगळे सूर म्हणजे काय, सूर म्हणजे भावना आहे, म्हणजे प्रत्येक सूर ही एक भावना आहे बरं का. मग या सगळ्या भावना माझ्या प्रोसेसमध्ये, माझ्या प्रक्रियेमध्ये मी घालण्याचा प्रयत्न करणार आहे, असं जर तो कलाकार म्हणाला तर त्याचं गायन इतकं संपन्न होईल की त्याला हवा तसा आउटकम मिळेल. पण आपण काय करतो, आउटकमच्या भावनांवरती, अरे बापरे असं झालं नाही तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, माझ्यावरती त्यांनी टीका केली तर. आणि मग काय होतं माहितीये, गाताना सुद्धा डोळ्याच्या कोनातून तो कलाकार विशिष्ट व्यक्तींकडे पाहायला लागतो. गायनाचे विद्यार्थी असतील तर गुरुजींच्याकडे पाहायला लागतात, माहिती की आपल्या सरांना किंवा आपल्या बाईंना आवडते का नाही. तिथे पण आउटकम कडे लक्ष असतं. जितकं आउटकम कडे आपलं लक्ष जास्ती जाईल तेवढा आपला प्रोसेस कम होतो. म्हणून आपल्याला भावनांच्या द्वारे मनोबल वाढवायचं तर या प्रोसेस कडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. जितक्या प्रोसेस इमोशन्स वरती आपलं जास्त लक्ष राहील, ह्यालाच आपण आपल्या भारतीय संगीत परंपरेमध्ये साधना का म्हटलंय हो, स्वरांची साधना का म्हटलं. स्वरांचं फक्त शिक्षण आणि त्याची पुन्हा पुनरावृत्ती असं का म्हटलं नाही. साधना शब्द का बरं वापरला, कारण या सुरांच्या द्वारे मनोबल वाढतं. कारण सूर म्हणजे भावना आहे. म्हणजे आपण बघितलं, वर्तन हा मनोबल वाढवण्याचा एक मार्ग, भावना हा मनोबल वाढवण्याचा दुसरा मार्ग. पण त्यासाठी त्या भावनेच्या प्रक्रियेमध्ये आपण किती जास्त इन्व्हॉल्व्ह होणार, त्याच्याची निरपेक्षता किती आणणार. आपल्या परंपरेने शब्द काय लावलाय, अनन्यता. अनन्यता याचा अर्थ असा, अनन्य भक्ती म्हणजे काय, भक्तीसाठी भक्ती. तर ही जर अनन्यता तुमच्या आणि माझ्या जीवनात छोट्या छोट्या कृती करताना आली तर आपलं मनोबल वाढतं. त्याचं कारण असं की मग आपण रिझल्ट्सवर, परिणामांवर, आउटकमवर अवलंबून राहत नाही. मनोबल कधी वाढतं, when you are not dependent on results, when you are so immersed in the process and you are working on increasing the quality of that process. आणि मग जे कलाकार असतील त्यांना हा अनुभव आला असेल की तुम्ही पेंटर असा, तुम्ही गायक असा, तुम्ही वादक असा, असा क्षण येतो की ज्या वेळेला तुम्ही आहात हे विसरता. तुमच्या संकुचित व्यक्तिमत्वामधनं तुम्ही बाहेर पडता, व्यक्तित्वामधनं. हा क्षण जो आहे, हा क्षण भावना आपल्याला देतात. एखादी आई असते ना स्वतःच्या मुलाचे लाड करणारी, तिच्या वेळेला फक्त ती लाड राहतात, ती आई सुद्धा आपला आई पण विसरते. अगदी रोमॅन्टिक प्रेमामध्ये तन्मय झालेले स्त्री पुरुष सुद्धा स्वतःच मी पण विसरतात. भावनांचं महत्व हे आहे की ते आपल्याला स्वतःच मी पण विसरायला लावतात. ती भावनांची शक्ती आहे. पण या भावनांना आपण संकुचित अहंकारामध्ये जर बांधलं तर त्यातून मनोबल घटतं. मग त्याच्यातून मनस्तापाची निर्मिती होते. त्यामधून मन हे सबल होत नाही तर ते अबल होतं. म्हणजे आपण विचारांचा मार्ग पाहिला मनोबल वाढवण्याचा, जो कौशल्यातून जातो, जो गुणवत्तेतून जातो, जो शरीर श्रमांच्या आदरामधून जातो. आपण भावनेचा मार्ग पाहिला की जो भावनेमध्ये समरसता आहे, निरपेक्षता आहे, त्यातून मनोबल वाढण्याचा प्रत्यय माणसाला येऊ शकतो. आता विचारांच्याकडे येऊया, म्हणजे आपली तिवई पूर्ण होईल. आता विचार, वैचारिकता, बुद्धी, ज्ञान
हे ज्यांच्याकडे आहे, सगळ्यांच्याकडे असतं असं नाही, ज्यांच्याकडे आहे त्यांनी असं लक्षात ठेवायला पाहिजे की लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून बुद्धिवादी, ज्ञानवादी, वैचारिकतावादी माणसं ही अल्पसंख्य राहणार. वर्तन आणि भावना यांचं वाटप निसर्गात जास्त समान आहे. पण बुद्धीच्या बाबतीत, विचारांच्या बाबतीत काही स्पेशल मुद्दे आहेत, ते आपण बघूया. विचारांच्या मधलं मनोबल नेमकं कशात आहे? बघा, काही माणसं ही वेल इन्फॉर्म्ड असतात, त्यांची माहिती फार छान असते, योग्य वेळी योग्य तपशील त्यांना आठवतात. त्यात संभाषण चातुर्याची भर पडली तर आपल्याला हे लोक नॉलेजेबल किंवा ज्ञानी वाटायला लागतात. आपल्याला आजच्या जगामध्ये पहिली गल्लत कुठली बघायला पाहिजे? इन्फॉर्मेशन आणि नॉलेज ह्याच्यातला फरक. देर आर मेनी पीपल हु आर वेल इन्फॉर्म्ड बट देर आर फ्यू पीपल हु आर नॉलेजेबल. फरक काय आहे हो? की माहितीचं आपल्या उद्दिष्टाप्रमाणे डिझाईन तयार करणं, रचना तयार करणं हे ज्ञान आहे. म्हणून ज्या सगळ्यांना माहिती असते ते सगळे ज्ञानी नसतात. ज्ञानी माणसाकडे कदाचित माहिती मर्यादित असेल, पण एखाद्या सूत्राकडे, पदार्थाकडे, समस्येकडे पाहायचे अनेक दृष्टिकोन त्याच्या डोळ्यासमोर पटकन येतात. त्याचं एक वाक्य समोरच्या समस्येची उकल करण्याची वेगळीच बाजू दाखवतं. तो स्वतःच्या मताबद्दल ठाम असतो, पण भिन्न मतांचा आदर करतो आणि न पटणाऱ्या मतांचा प्रतिवाद करतानाही तो सौजन्य राखू शकतो. ज्ञानी माणसाच्या पुढची पायरी आहे शहाणपण, विजडम. हा माणूस ज्ञानी असतोच, पण त्याच्याकडे भावनिक परिपक्वता असते. स्वतःच्या आणि समोरच्या माणसाच्या भावनेची जाण असते, ती त्याच्या वर्तनातून सहजपणे प्रगट होते. तो तर्कनिष्ठ असतो, पण तर्क कर्कश नसतो. अनुरूप भावनेबरोबर या व्यक्तीकडे कार्य तत्परता असते, तो प्रोऍक्टिव्ह असतो. थोडक्यात भावना, विचार आणि वर्तन, कृती या तीनही पायांची त्याची तिवई एकाच वेळी उंच आणि स्थिर असते. मनोबल कशाला म्हणायचं या व्याख्येकडे आपण आलो की विचार, भावना आणि वर्तन ह्यांची तिवई एकाच वेळी कौशल्य, ज्ञान आणि परिपक्वता या तिन्ही बाजूनी स्थिर आहे आणि आजूबाजूच्या इतर उंच धाकट्या स्थिर अस्थिर तिवयांबरोबर तिची स्पर्धा नाही. तर ते मनोबल. स्पर्धेमुळे मध्ये मनोबल जे खरं आहे ना, त्याचा स्पर्धेशी काही संबंध नाही, कारण त्याच्यामध्ये विवेक आहे आणि ती मनाची स्थिर स्थिती आहे. ती म्हणते माझी दुसऱ्या कुणाशी स्पर्धा नाही. असू देत ना खूप साऱ्या तिवया माझ्या आजूबाजूला, मी माझ्या विचार, भावना, वर्तनाची उंची आणि स्थिरता वाढवण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे हा एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे मनोबलामध्ये. आणि इथे आपण बुद्धीची जी व्याख्या केली, वैचारिकतेची जी व्याख्या केली, ती पढिक पुस्तकी बुद्धीची नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. भारतरत्न ज्यांना मिळालं त्याच्यामध्ये पावा काणींसारखे मोठे विद्वान आहेत, विनोबांसारखे मोठे विद्वान आहेत, पण त्याचबरोबर भीमसेन जोशी, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर अशी मंडळी आहेतच की. म्हणजे विज्ञान आपल्याला सांगतं की 60हून अधिक प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत, हे विसरू नका. आणि तत्वज्ञानामधल्या प्रकांड पंडिता इतकीच परिपक्वता नृत्यामधल्या कलाकाराकडे असेल, गणिताच्या अभ्यासकाकडे असेल किंवा जन आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या समन्वयकाकडे सुद्धा असेल. म्हणजे आपल्याला बुद्धी आणि वैचारिकतेची सुद्धा एक संकुचित व्याख्या घेऊन चालणार नाही जर आपल्याला मनोबलाकडे जायचं असेल तर. आणि महत्वाचं काय आहे बघा, की विचार, भावना आणि वर्तन या तिन्ही गोष्टींची स्थिरता. आपल्यापैकी काही जण हे विचार प्रधान असतात, त्यांना भरपूर प्रश्न पडतात. खरं तरी फार छान गोष्ट आहे,
एखाद्या विषयामध्ये अत्यंत जिज्ञासापूर्वक पूर्ण निष्ठेने घुसण्यासाठी प्रश्न सापडणं ही महत्वाची पायरी आहे. पण काही जण ना फक्त शंका घेत राहतात. मला नेहमी असं वाटतं की शंका आणि प्रश्न हे वेगळे करावेत. शंकेखोरपणामध्ये काय मागे काय काय असतं? कधी कधी स्वतःच्या वैचारिक पात्रतेवरची अवास्तव मतं असतात, कधी कधी स्वतःला थोर समजणं असतं, पण कधी कधी शंका प्रामाणिक असतात. त्याचं रूपांतर अभ्यासाने प्रश्नामध्ये करता येतं. म्हणून आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की जर आपल्याला विचारांची तिवई स्थिर करायची असेल तर अभ्यासू वृत्ती हवी. अभ्यासाशिवाय विचारांचा भाग, विचारांची ज्या तिवईचं ती जी दांडी आहे ती दांडी वाढणार नाही, ती स्थिर होणार नाही. आणि आपल्या मनोबलामध्ये महत्वाची स्थिरता आहे. एखादी दांडी असमान झाली, विचारांची असेल, भावनांची असेल, वर्तनाची असेल, की आपली तिवई डुगडुगणार, त्याची स्थिरता जाणार. मग काय करायचं? तर दांडीच्या तळाशी पॅकिंग करून तात्पुरती स्थिरता आणावी लागेल. मग दांडीच्या तळाशी पॅकिंग म्हणजे काय? तर त्याला म्हणायचं मेंटॉरिंग, त्याला म्हणायचं मार्गदर्शन, त्याला म्हणायचं प्रशिक्षण. की अरे माझी ना विचारांची दांडी जरा कमी पडते बरं का, हा मदत घेईन, अभ्यास करेन, त्या दांडीची उंची वाढवेल. थोड्या वेळानं ती मदत काढून घेतली जाईल. तसंच भावनांचं, तसंच वर्तनांचं. आता बघा, स्थिरता आहे आपल्या तिवईला, विचार, भावना, वर्तनाला उंची वाढतीये. उंची वाढते म्हणजे काय? कृतींचं कौशल्य वाढतंय, भावनांची अनुरूपता वाढते, विचारांमधला ज्ञान विलास वाढतोय. तर आता एकत्र उंची वाढायची तिवईची, तर लय हवी. विचार, भावना, वर्तन हे एकात्म व्हायला हवेत, फक्त एकत्र नाही. मग असा आपल्याला सराव, स्वाध्याय, अभ्यास करायला हवा. आणि मग असा स्वाध्याय करत असताना एका क्षणी विचार, भावना आणि वर्तन यांची एकात्मकता कळसाला पोहोचेल. म्हणजे पुन्हा एखादा कलाकार असेल, त्याला ना सूर शिकवलेले असतील, ते त्याने बुद्धिमत्ता वापरून स्वतःमध्ये घेतले असतील, ते सराव करताना वर्तनातून त्याने अनेक वेळा त्याचा रियाज केला असेल आणि प्रत्येक स्वरामागची भावना आपल्या आतमध्ये उतरवली असेल, तर त्या कलाकारामध्ये विचार, भावना, वर्तनाची तिवई आता एकात्म झाली. आणि ती एकात्म झाल्यावरती जो सा लागतो त्या कलाकाराचा, तो कसा असतो? तर त्यावेळेला आपल्याला कळतच नाही की कुणाच्या हातून हा, कुणाच्या तोंडून हा सा लागला. म्हणजे ऑटो पायलट वरचं विमान, ऑटो पायलट वरची गाडी, हे जेव्हा होतं तेव्हा त्याला आपण म्हणतो एकात्मता. आणि मनोबल कशात असेल तर ते एकात्मतेमध्ये. विचार, भावना आणि वर्तन हे जेव्हा एकात्म होतात, मग ते स्वयंपाक करताना होतील, ते शिवणकाम करताना होतील, ते कॉम्प्युटरवरती समोर बसून प्रोग्रॅमिंग करताना होतील, जे एखादा डॉक्टर डायग्नोसिस करताना त्या अवस्थेला जाईल, एखादा कलाकार गाताना त्या अवस्थेला जाईल. जिथे एकात्मता आहे तिथे मनोबल आहे. आणि ज्या वेळेला असा एकात्म अनुभव येतो, त्यावेळेला काय होतं? तर त्यावेळेला तुमचा आणि माझा संकुचित मी हा विलीन होतो. आणि फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जिथं अहंकार आहे तिथे आत्मबल कमी, तिथे मनोबल कमी. जिथे अहंकार वितळायला सुरुवात होते तिथे मनोबल सगळ्यात जास्त. आणि म्हणूनच आपल्या संपूर्ण परंपरेमध्ये काय म्हटलंय माहितीये का, की हा जो तुमचा मीपणा आहे, अहंकार आहे, तो मनोबलाला घातक आहे. खरं मनोबल जर आपल्याला हवं असेल तर मनामध्ये नम्रता आणि कृतज्ञता सतत ठेवा. नम्रता आणि कृतज्ञता असेल तर मनोबल टिकेल. का बरं? कारण नम्रता आणि कृतज्ञता आली की अहंकार कमी होईल.
म्हणून आपल्याला सतत हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे की एकात्मता मला टिकवण्यासाठी जे मार्गदर्शन घ्यायचं ते ग्रंथांकडून असेल, ते कलांकडून असेल, ते मार्गदर्शकांकडून असेल, तर हे मला घेत 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 पुढे जायचंय. म्हणून आपल्या पारंपरिक ग्रंथांना दर्शन म्हटलंय बघा. दे आर व्हिजन्स. दर्शन याचा अर्थ व्हिजन. हे दर्शन काय करतं? तर हे दर्शन तुम्हाला तुमच्या विचार, भावना आणि वर्तनांमधली एकात्मता घडवण्यासाठी ते मदत करतं. आणि म्हणून आपल्याला मनोबलाची व्याख्या करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एकात्मता, संकुचित मीचा विलीन होणं, आणि ते झालं ते कधी होईल? जेव्हा अहंकार जाईल तेव्हा. मग ही अवस्था कशी असते मनोबलाची? हे जे मनोबल आहे ना, ती अवस्था फार सुंदर असते. या मनोबलाच्या अवस्थेचं वर्णन ज्ञानेश्वरांनी फार सुंदर केलंय. अनुभवामृतामध्ये, अर्थात अमृतानुभवामध्ये ते काय म्हणतात? आता आमोद सुनासी आले झाले, श्रुतीसी श्रवण रिघाले, आरसे उठले लोचनेसी. म्हणजे काय? सुगंधच नाक व्हावा, कानांचे शब्द व्हावे, जिभेने रस व्हावे, फुलांनी भ्रमर व्हावे, झोपणारा जंथूड बनावा, कमळाने सूर्य व्हावे, चकोराने चंद्र व्हावे. त्याप्रमाणे अनुभव आणि अनुभवणारा, भोग्य आणि भोगता, वाणी आणि वक्ता, दृश्य आणि द्रष्टा हे जेव्हा एकरूप होतात तेव्हा मनाची सगळ्यात बलशाली अवस्था असते. आणि हा अनुभव जो कोणी खऱ्या मनोबलाचा घेईल तो या अनुभवानंतर व्यावहारिक जगामध्ये वावरताना सुद्धा त्या मनोबलाच्या बरोबरीनच राहील, असं आपले सगळे दार्शनिक सांगतात. ते म्हणतात की अशा तऱ्हेच्या एकात्म मनोबलाचा तुम्ही एकदा अनुभव घेतलात की खरं म्हणजे तुमचं या व्यावहारिक जगातलं वर्तन, विचार आणि भावना सुद्धा अधिक परिपक्व व्हायला पाहिजेत. आणि मला सांगा मित्रो, की यापेक्षा अध्यात्म वेगळं काय आहे? आपल्या विचार, भावना आणि वर्तनांची एकात्मता साधण्याचा प्रयत्न म्हणजेच मनोबल, म्हणजेच अध्यात्म. कृतीला कौशल्याची भर देऊ, कौशल्यामधून गुणवत्ता वाढवू, म्हणजे माझी कृती विस्तारत जाईल. विचारांच्या मधले वेगवेगळे पैलू लक्षात घेऊ, स्वाध्याय करू, अनुभव आणि स्वाध्याय यांची सांगड घालू, म्हणजे माझ्या विचारांचं मनोबल वाढेल. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या भावना जाणून घेऊ, त्यातले भावनांचे पदर शोधण्याचा प्रयत्न करू आणि अशा तऱ्हेच्या भावनांचे अनुभव निर्माण करू, म्हणजे भावनेची तिवई वाढली, भावनेचं मनोबल वाढलं. म्हणजे मनोबल कसं निर्माण करावं हे आपल्या हातातच आहे. म्हणून बऱ्याच वेळेला ना आपल्याला काय दिसतं बघा, की आपण हे सगळं हळूहळू शिकत जातो. बरं, मला आठवतं नेहमी मी जेव्हा एमबीबीएस ला होतो ना, तेव्हा माझा अगदी एमबीबीएसचा अभ्यास सुद्धा पास होण्यासाठी आणि मार्कांसाठीच असायचा. म्हणजे त्यावेळेला मी असा थ्रिल झालेला नव्हतो, भावना नव्हती. पण नंतर मला नेहमी आठवतं की मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये जेव्हा अभ्यास करायला लागलो त्यावेळी माझी भावना बदलली की अरे मला ह्या शास्त्राचा अभ्यास करायचाच आहे, परीक्षेच्या पुढे जाऊन मला अभ्यास करायचा. असं मी जेव्हा केलं तेव्हा मला खरं म्हणजे परीक्षेला फायदा झाला. कारण आता काय झालं होतं, माझे विचार, भावना आणि वर्तन म्हणजे कुठे, हे जे सगळं वाचत होतो ते रुग्णांना तपासताना आणि मदत करताना त्याचा फायदा जास्तीत जास्त कधी होईल. ही जेव्हा एकात्मता यायला लागेल तेव्हा माणसाचं मनोबल वाढतं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या व्यवसायामध्ये आपल्याला हळूहळू हा अनुभव यायला लागतो. हळूहळू येतो, एकदम नाही येत. मग तुम्ही वकील असा, कलाकार असा, डॉक्टर असा, चार्टर्ड अकाउंटंट असा, शिक्षक असा,
किंवा गृहिणी असा, विद्यार्थी असा, पण आपल्याला दृष्टिकोन हा ठेवायला पाहिजे की विचार, भावना आणि वर्तन या तिन्ही गोष्टींच्या मध्ये काहीतरी बदल माझा होतोय का. काय होतं, काही लोक फक्त विचारांच्या बाजूने जातात. जाणं ठीक आहे, कारण आपल्यातले काही जण जास्त वैचारिक असतात, काही जास्त भावनिक असतात आणि काही जास्त वर्तनाच्या किंवा कृतीच्या अंगाने जाणारे असतात. ते प्रत्येकाने प्रत्येकाचा एक स्ट्रॉंग पॉइंट पाहावा बरं का. म्हणजे मी जेव्हा एखादा प्रशिक्षण कार्यक्रम घेतो ना, तर तो संपल्यावरती काही जण माझ्याकडे येतात. ते म्हणतात या विषयावरची 4-5 पुस्तकं सांगा हो. ते सगळे विचारवाले असतात, ज्ञानमार्गी असतात सगळे. काही जण म्हणतात हो, हे तुमचं ऐकत होतो ना तेव्हा हे गाणं आठवलं, ह्या सिनेमा मधला हा प्रसंग आठवला. ते सगळे भक्तिमार्गी असतात, भावनेच्या वाटेने जाणारे असतात. आणि काही जण म्हणतात हो, ते पुस्तकं सोडा हो, काय करायचं ते सांगा. 10 वेळेला केल्याशिवाय ना मला काही जमत नाही. ते कर्ममार्गी असते. त्यामुळे आपला मार्ग कोणता, आपला स्टार्टिंग पॉइंट कोणता, हे प्रत्येकाला कळेलच की. पण कुठलाही स्टार्टिंग पॉइंट असला तरी नंतर त्या विचाराबरोबर भावना वर्तन आलं पाहिजे, त्या भावनेबरोबर विचार वर्तन आलं पाहिजे, वर्तनाबरोबर विचार भावना आल्या पाहिजे. या सगळ्यांचं एकात्मीकरण झाल्याशिवाय माणसाचं मनोबल वाढत नाही. आणि हे वाढलेलं मनोबल कशातून कळतं, म्हणजे बायसेप्स एखाद्याचा वाढला तर कळेल त्या टेप वरती लावून की अरे याचं बायसेप्स आता सॉलिड झालंय बरं का. पण असं मनोबलाला अशी काय टेप लावून की आपल्याला तो कळणार नाही. मग तो कसा कळेल, तो माणसाच्या वर्तनातूनच कळेल. आणि ते वर्तन जे आहे त्या वर्तनामध्ये आपल्याला मनोबल कधी कधी कळतं, तर ज्या वेळेला भावनिक ध्येय आणि भौतिक ध्येय यांचा माणसाचा समतोल गाठला जातो तेव्हा. तुम्हाला आणि मला सगळ्यांच्या जीवनामध्ये व्यावहारिक भौतिक ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत. आपल्याला जगायचंय, चांगलं जगायचंय, त्यासाठी आपल्याला पैसे पाहिजेत, सुविधा पाहिजेत वगैरे. दुसऱ्या बाजूला आपली भावनिक ध्येय आहेत, आणि ती जी भावनिक ध्येय आहेत त्याच्यामध्ये आपलं समाधान आहे, त्याच्यामध्ये आपलं शिकणं आहे, त्याच्यामध्ये आपले नातेसंबंध आहेत. ही सगळी आपली भावनिक ध्येय. मग भावनिक ध्येय आणि भौतिक ध्येय यांचा जेव्हा समतोल माणसाच्या जीवनात येतो तेव्हा आपण समजावं की या माणसाचं मनोबल चांगलं आहे. त्याला आत्ताच्या भाषेत काय म्हणतात, वर्क लाईफ बॅलन्स. मर्यादित आहे पण वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे मनोबल. पण फक्त वर्क लाईफच नाही, मी आणि इतर, मी आणि जग, मी आणि आतला मी, या सगळ्यांच्या मधलं समतोल म्हणजे मनोबल. हे जर आपण डोक्यामध्ये घेतलं तर आपल्या काय लक्षात येईल की आपल्या सगळ्यांच्याकडे मनोबल वाढवण्याची चा रस्ता आहे आणि आपल्या सगळ्यांना विचार, भावना, वर्तन आहे. त्यामुळे आपण सगळेजण आपलं मनोबल वाढवू शकतो. मग त्यासाठी आपल्याला थोडा स्वाध्याय करायला पाहिजे, थोडं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, थोडं स्वतःला ओळखलं पाहिजे. स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःच्या विचार, भावना आणि वर्तनाचं निरीक्षण करायला लागलं पाहिजे. स्वतःच्या विचारांचं निरीक्षण, भावनांचं निरीक्षण केलं, त्याला मानसशास्त्राच्या भाषेत म्हणतात थिंकिंग अवेअरनेस, इमोशनल अवेअरनेस. त्याचबरोबर बिहेवियरल अवेअरनेस म्हणून पण आहे. म्हणजे बौद्ध परंपरेमधल्या काही ध्यान आहेत, मेडिटेशन आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या प्रत्येक कृतीकडे सुद्धा तुम्ही पहा, बारीक बारीक कृती सुद्धा जाण ठेवून, भान ठेवून करा. ते तुमचं कृतीचं मेडिटेशन. म्हणजे आपण आपल्या विचारांकडे पाहायला लागल्याशिवाय, भावनांकडे पाहायला लागल्याशिवाय, वर्तनाकडे पाहायला लागल्याशिवाय मनोबल वाढण्याची प्रक्रिया सुरू नाही होणार. मग आता तुम्ही मला प्रश्न कराल, सगळं कळलं, सगळ्या डेफिनेशन कळल्या, पण का वाढवायचं मनोबल? हाय ते बरं आहे की, मनोबल वाढवायचं कशाला? तर मनोबल वाढवणं म्हणजे काय आहे बघा.
तर माणसाची उन्नती हे संपूर्ण मानव प्राण्याचं एक ध्येय आहेच आहे. ते इव्होल्युशनने दिलेलं आहे. इव्होल्युशन, उत्क्रांती, याचा अर्थच असा की प्रत्येक माणसाला उन्नतीचं ध्येय निसर्गानेच दिलंय. निसर्गाने दिलेलं उन्नतीचं ध्येय म्हणजे उत्क्रांतीचा प्रवाह. जे निसर्गाने दिलेलं ध्येय आहे ते माझं ध्येय आहे. माझं ध्येय उन्नतीचं आहे. आणि ती उन्नती म्हणजे अधिक चांगले विचार, अधिक चांगलं वर्तन, अधिक परिपक्व भावना. म्हणजेच मनोबल वाढवणं हे काही बाहेरचं उद्दिष्ट नाही. तर मनोबल वाढवणं हे आपल्याला निसर्गानं, उत्क्रांतीनं दिलेलं उद्दिष्ट आहे. त्याच्यामध्ये जसा मानव प्राण्याचा म्हणजे जीवाचा, इंडिव्हिज्युअलचा विकास आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण समूहाचा म्हणजे समष्टीचा सुद्धा विकास आहे. हे आपण जर लक्षात घेतलं तर मग आपल्याला लक्षात येईल की आत्मविकास आणि समाज विकास या दोन वेगळ्या गोष्टी नाही. ज्या वेळेला माझं मनोबल वाढेल, माझे स्किल्स वाढतील, माझी वैचारिकता वाढेल, माझी भावनिकता वाढेल, तेव्हा त्याचा उपयोग मला फक्त स्वतःसाठी करायचा नाहीये, तर मला त्याचा उपयोग जमेल तितक्या सर्वांसाठी करायचा आहे. म्हणून एक फार सुंदर श्लोक आहे, न त्वमहम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामैहि दुःख तप्तानाम प्राणीनाम आरती नाशनम. अतिशय चांगला श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे, न त्वमहम कामये राज्यम, मला राज्य नको. न त्वमहम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम, मला स्वर्ग नको, मला पुनर्जन्म नको. कामैहि दुःख तप्तानाम प्राणीनाम, म्हणजे जे वेदनेनी व्यथित झालेले प्राणी मात्र आहेत त्यांची वेदना, त्यांचं दुःख दूर करण्याचं सामर्थ्य मला मिळू दे. प्राणीनाम आरती नाशनम, आरती, आर्त, त्यांच्या वेदना दूर करणं. म्हणजे मनोबल हा काही स्वांत सुखाय केलेला प्रवास नाही, तर मनोबलाचा प्रवास म्हणजे माणुसकीचा प्रवास आहे. ज्या वेळेला मी माझ्या मधली उन्नती ही दुसऱ्यांच्या बरोबर शेअर करेन, तेव्हाच त्या उन्नतीला खरा अर्थ येईल. म्हणून वैयक्तिक मनोबल आणि सामूहिक मनोबल यांच्यामधलं हे नातं जे आहे ते आस्थेचं, करुणेचं आणि माणुसकीचं नातं आहे. आणि ते जर आपण लक्षात घेतलं तर आपण माझं मनोबल असं म्हणणारच नाही. आपण म्हणू की हे सर्वांचं मनोबल आहे, त्याच्यामध्ये माझा एक वाटा आहे आणि तो माझ्या उन्नतीच्या वाटेवरचा वाटा मी उचलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. 8:56 झालीत, मी बरोबर 53 मिनिटं बोललोय. आता आपण प्रश्नोत्तरांच्या साठी आपला आजचा हा कार्यक्रम खुला करूया. एक प्रश्न आलाय, अरुण देशपांडे विचारतात, एक व्यक्ती स्वतःच मनोबल हे पक्क, कणखर की दुर्बल हे कसं पारखू शकेल आणि पारखून स्वतःचा मेंटॉर कसा बनू शकेल? अरुण फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. माझ्या आत्ताच्या मांडणीमध्ये याचा उल्लेख मी केला, निरीक्षण ही पहिली पायरी. जर तो माणूस स्वतःच्या विचार, भावना आणि वर्तनाकडे निरीक्षक म्हणून पाहायला लागला तर तो स्वतःच्या मनाची प्रयोगशाळा तयार करू शकतो. आणि जर त्याने स्वतःच्या मनाची प्रयोगशाळा केली तर तो स्वतःचा मेंटॉर सुद्धा बनू शकतो. या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीचे जनक डॉक्टर अल्बर्ट एलिस हे याचं एक फार सुंदर उदाहरण आहे. आणि त्याच्यामध्ये अल्बर्ट एलिस जे होते त्यांनी असं म्हटलंय, लिव्हिंग लॅबोरेटरी असं त्यांनी स्वतःच्या शरीर मनाला म्हटलंय. त्यांनी त्यांचे सगळे प्रयोग स्वतःवरच केले आणि ते प्रयोग करत असताना एका बाजूने तेच संशोधक होते, एका बाजूने त्यांच्याच मनाची प्रयोगशाळा होती.
पण ह्याच्यातला तोल त्यांनी सावरला. त्यामुळे असं जर निरीक्षण करत करत माणूस पुढे गेला तर तो स्वतःचा मेंटॉर बनू शकतो का? हो, अशी उदाहरणं आपल्याला दिसतात. शेवटी आपल्या भगवान बुद्धांचंही उदाहरण तसंच आहे की ते पहिल्यांदा इतरांकडून शिकतात, पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे फक्त ज्ञान घेत घेत राहणं म्हणजे काही खरं नाही. आपल्याला स्वतःवरतीच काम करायला पाहिजे आणि स्वतःचा मेंटॉर बनायला पाहिजे. म्हणून आत्ता दीपो भव. त्यामुळे शेवटी स्वतःचं मेंटॉर बनायला हवं का? हो, पण अनेक वेळेला आपल्याला बाह्य मेंटॉरची गरज लागते, ही गोष्ट खरी. आणि जे पारखणं असा शब्द अरुण तुम्ही वापरलाय, ते पारखणं निरीक्षणातून येतं. म्हणजे पायऱ्या कशा आहेत थोडक्यात, तर निरीक्षण आहे, त्यातून येणारा स्वीकार आहे, त्या स्वीकारानंतर मग विचार, भावना आणि वर्तनाचं एक अनालिसिस किंवा मूल्यमापन आहे, आणि मग त्याच्यातून आलेला एक स्वतःच्या बदलाचा ऍक्शन प्लॅन आहे. असं करत जर माणूस पुढे गेला तर तो स्वतःचा मेंटॉर नक्की बनू शकतो. मनोबल आणि शरीरबल, प्रतिकार क्षमता यांच्यामधील संबंधाबद्दल तुमचं काय मत आहे, असं भार्गव विचारतायत. छान प्रश्न आहे. मनाची, आणि आता कोविडच्या काळात तर फारच छान प्रश्न आहे की आपण असं सगळेजण पाहतो की शारीरिक प्रतिकार शक्ती आणि मानसिक प्रतिकार शक्ती या दोन तशा वेगळ्या नाहीच आहेत. त्या आपल्या विज्ञानाने फक्त शिकण्यासाठी वेगळ्या केल्या. पण शरीर आणि मन हे एकच आहे. त्यांचा एकमेकांवरती सतत परिणाम होतच असतो. त्यामुळे अर्थातच प्रतिकार शक्ती वेगळ्या नाही. म्हणजे असं लक्षात आलं, जो प्रयोग केले गेले अनेक या बाबतीत, आणि ते व्हायरसेस वरतीच केले गेले, आणि त्यातला एक सगळ्यात महत्वाचा व्हायरस जो या प्रयोगांसाठी खूप वापरला गेला तो आहे सर्दीचा व्हायरस. कारण तो व्हायरस असा आहे की तो सगळीकडे असतोच नाहीतरी. तर असं दिसून आलं की परीक्षेच्या आधी हा प्रयोग वैद्यकीय विद्यार्थ्यांबरोबर केला गेलाय बरं का. परीक्षेच्या आधी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेचं टेन्शन जास्त होतं त्यांना या सगळ्या ग्रुपला सर्दीच्या व्हायरसला एक्सपोज केल्यावर त्यांना सर्दी जास्त झाली आणि जास्त तीव्रतेने झाली. म्हणजे त्यांचं मानसिक टेन्शन जसं होतं त्या प्रमाणात त्यांना सर्दी होणार का नाही, म्हणजे त्यांची शारीरिक रोगप्रतिकार शक्ती नाही का, ती त्याच्यावरती अवलंबून होती. त्यामुळे असे अनेक प्रयोग लोकांनी केले आहेत. याबद्दल डिटेलमध्ये माझं एक पुस्तक आहे, करण्याचे दिवस कळण्याचे दिवस, मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलंय. त्याच्यामध्ये या दोन्ही ज्या प्रतिकार शक्ती आहेत याचा कोरोनाच्या निमित्तानं मी अभ्यास केला की मानसिक आणि शारीरिक प्रतिकार शक्ती यांचं एकमेकाशी असलेलं नातं काय, तुम्ही जो प्रश्न विचारलाय. तर त्या पुस्तकामध्ये त्याच्यावरती 2 चॅप्टर्स आहेत. तर त्या सगळ्या संशोधनाचं फलित काय, तर तुम्ही शारीरिक प्रतिकार शक्ती आणि मानसिक प्रतिकार शक्ती यांना वेगळं काढू शकत नाही. आणि म्हणूनच जे शरीरासाठी करायचं त्याच्यात मनाचा भाग असला पाहिजे, जे मनासाठी करायचं त्याच्यात शरीराचा भाग असला पाहिजे. आता विनय असं विचारतात, मनोबल नेहमी वाढवावंच लागतं का सर? मी म्हणालो तुम्हाला असं काही बंधन नाही आपल्यावरती की मनोबल वाढवायलाच हवं. पण आपल्यामध्ये असलेल्या क्षमता किंवा आपल्यामध्ये असलेला उन्नतीचा भाव किंवा उन्नतीचं उद्दिष्ट हे आपल्याला निसर्गाने दिले, हे लक्षात ठेवा. की निसर्गानं जसं निसर्ग बी मध्ये अख्खं झाड पाठवतो ना, तसं तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक माणसाच्या शरीरात आणि मनात अधिक उन्नत मानव बनण्याची शक्यता आहे. आता ही शक्यता काही जणांना खूप तीव्रतेने प्रत्यक्षात आणावी असं वाटतं, काही जणांना तसं वाटत नाही. त्याच्यावरती कोणी कोणाला सक्ती करू शकतो का? तर नाही करू शकत. पण जर तशी इच्छा असेल तर आपण आपल्यातच दडलेल्या क्षमता, आपल्यातच दडलेली परिपक्वता पुढे आणू शकतो, स्वतःसमोर आणि इतरांसमोर आणू शकतो. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवावी. राम कुलकर्णी विचारतायत की विचारांमध्ये सातत्य कसं आणावं. आता त्यासाठीच आपले
मी जे पद्धत वापरतो रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती, त्याच्यावरती मी पुस्तकही लिहिली आहेत, ती तुम्ही रिफर करा. स्वभाव विभाव आहे, विषाद योग आहे, मनोगती आहे. पण आत्ताच्या काळामध्ये विचारांमध्ये सातत्य आणण्यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रमासारखा माझा एक पॉडकास्ट आहे. तो इपीलॉग मीडिया या वेबसाईट वरती आहे. त्याचं नाव आहे मनाचा पॉडकास्ट. तुम्ही तुमच्या मोबाईलवर फक्त मनाचा पॉडकास्ट असं जरी गुगल केलं तरी तुम्हाला हा माझा प्रशिक्षण कार्यक्रम तुमच्या समोर येईल. आजपर्यंत 50 एपिसोड त्यामध्ये आहेत. विचार, भावना आणि वर्तन ह्याच्यावरती कसं काम करावं याच्यावरतीच ते 50 एपिसोड आहेत, प्रत्येकी 25 मिनिटाचे. फ्री आहे, कुणीही वाचू शकता, अभ्यास करू शकता. हजारो लाखो लोकांनी त्याचा गेल्या 1.5-2 वर्षात अभ्यास केलाय. तर त्याचा एक भाग हा आहे की विचार, भावना आणि वर्तन यामध्ये जितकी तन्मयता येईल तितकं सातत्य वाढेल. सातत्य आतून यायला पाहिजे. आणि ते आतून केव्हा येईल? जेव्हा आपण जे करत आहोत त्याच्यामध्ये आपण तन्मय होऊ, तेव्हा जे आपल्या आवडीचं असेल किंवा जे आपण आवडीचं करून घेऊ तेव्हाच सातत्य येणार, नाहीतर सातत्य येणार नाही विचारांच्या मध्ये. म्हणून विचार, भावना, वर्तनाच्या सातत्यासाठी या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीच्या बाजूने जाणारा हा माझा मनाचा पॉडकास्ट आहे आणि तो संभाषणात्मक आहे. जरूर ऐका. आता लेटेस्ट आमचा 49वा एपिसोड आलाय, तो अहंकारावर आहे, इगोवर आहे. तर सगळेच एपिसोड ऐका, त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. विद्या कासले विचारतायत की कॅन वी अचीव म्हणजे मनोबल वाढवणं किंवा विचारांचं सातत्य हे मेडिटेशनने येईल का? हो, मेडिटेशन ही एक साधनेची पद्धत आहेच आहे. पण आपल्याला काय लक्षात ठेवलं पाहिजे बघा, विचारांमध्ये सातत्य आणायचं, मनोबल वाढवायचं, तर कंटेम्पलेशन आणि मेडिटेशन नेहमी आपल्या सगळ्या अध्यात्मामध्ये सुद्धा आणि मानसशास्त्रामध्ये सुद्धा 2 गोष्टी सांगितल्यात. कंटेम्पलेशन म्हणजे चिंतन आणि मेडिटेशन म्हणजे ध्यान. तर दोन्हीचा आपल्याला एक मिक्सचर किंवा दोघींचं इंटिग्रेशनच साधायला लागतं. आपण काय केलंय आत्ताच्या काळामध्ये, मेडिटेशन मेडिटेशन असं बोलत जातो, पण ध्यान आणि चिंतन मिळून खरं म्हणजे तपस म्हणतात त्याला. तपस हा जो संस्कृत शब्द आहे तो ध्यान चिंतनातून आलेला जो एफर्ट आहे त्याला तपस म्हटलंय. तर एका बाजूला ध्यान पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला चिंतन पाहिजे, आणि तिसऱ्या बाजूला स्वाध्याय पण पाहिजे. कारण चिंतनासाठी मॅटर कुठून मिळणार हो, ते स्वाध्यायातून मिळणार. आणि चौथ्या बाजूला अनुभव पाहिजे, आणि त्या अनुभवांचं निरीक्षण पाहिजे. त्याच्याशिवाय ते मॅटर कसं निर्माण होणार, तो डेटा कसा निर्माण होणार? म्हणजे आपल्या काय लक्षात येईल की ते निरीक्षण पाहिजे, तो स्वाध्याय पाहिजे, मग ते चिंतन पाहिजे, आणि त्या सगळ्याची बैठक म्हणून ध्यान पाहिजे. म्हणून आपल्याला ध्यानाला वेगळं काही करता येणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या आत्ताच्या या 21व्या शतकामध्ये आपण ध्यान पद्धतींच्या बद्दल जागरूक झालो. म्हणजे मला लोक विचारतात, तो योगाभ्यास करू, योग निद्रा करू का, आर्ट ऑफ लिव्हिंग करू का, विपश्यनेला जाऊ का, माइंडफुलनेस करू? ध्यान पद्धतींच्या बद्दल लोकांना कुतूहल आहे. ध्यान कृती शिकण्याबद्दल सुद्धा कुतूहल आहे. पण ध्यान स्थिती जर अनुभवायची असेल तर त्यासाठी अनुरूप भावना पाहिजे, वर्तनामध्ये सातत्य पाहिजे, तरच स्थिती होईल ध्यानाची. आणि ध्यान स्थिती ही ध्यान वृत्तीमध्ये गेली पाहिजे. म्हणजे अनेक वेळेला लोक मी असे बघितलेत की अर्धा तास मेडिटेशन केल्यानंतर 15 मिनिटात इतके भडकतात किंवा ते मेडिटेशन राहिलं ते अर्धा तासात, आणि नंतरची भडकाभडकी चालू. म्हणजेच ह्यांची ध्यान कृती किंवा जी ध्यान स्थिती होती ती ध्यान वृत्तीत नाही झाली. म्हणून ध्यानामध्ये सगळ्यात महत्वाची काय असेल तर ती ध्यान वृत्ती आहे. आणि ध्यान वृत्तीला सगळ्याच परंपरेने खूप महत्व दिलंय. ही ध्यान वृत्ती अंगवळणी पडणं यालाच बुद्धाचे जे बेस्ट मेडिटेशन आहे त्याच्यात माइंडफुलनेस म्हटलंय. माइंडफुलनेस हे काय आहे?
ती म्हणजे क्षणोक्षणीची ध्यानवृत्ती आहे. त्यामुळे ध्यानवृत्ती महत्वाची आहे, ही गोष्ट महत्वाची. मनोबल आणि दैनंदिन आहार याच्यातील संबंधाबद्दल सांगावं. मी तुम्हाला खरंच सांगतो की मी ना आहार शास्त्रज्ञ नाही. त्यामुळे ना मला म्हणजे आहे त्याच्यामध्ये काम झालेलं. म्हणजे तुम्ही चांगल्या डायटिशियन कडे गेलात तर मेंदूला लागणारे अन्नपदार्थ कुठले, त्याच्यामध्ये प्रोटीन अमुक धमुकचा काय भाग पाहिजे हा तुम्हाला कळेल. त्याच्यामध्ये मला माझा खरंच अभ्यास नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन आहाराच्या बाबतीत. आहाराच्या बाबतीत मानसिकता काय आहे? तर मानसिकता जी आहे ना ती रुचीची आहे. तुम्ही आहाराचा अनुभव कसा घेणार, अगदी डाएटच्या आहाराचा अनुभव सुद्धा कसा घेणार, हे तुमच्याकडे आहे. तुमच्या रुचीचं निरीक्षण तुम्ही कसं करणार, तुमच्या तृप्तीचं निरीक्षण तुम्ही कसं करणार, तुमच्या हावरेपणाचंही निरीक्षण तुम्ही कसं करणार, हा मानसशास्त्राचा आहाराच्या क्रियेकडे बघण्याचा भाग आहे. आणि आपण नेहमी काय म्हणतो की आहार आपले सगळी डाएट्स असतात की नाही, त्याच्यामध्ये आपण काही काळ डाएट करतो, नंतर आपल्याला फार कमी लोक असे आहेत की जे भयंकर सातत्याने डाएट पुढे चालू ठेवतात. का बरं? कारण त्या डाएटची ओनरशिप, त्या डाएट बरोबरच्या भावना, म्हणजे ना काय यार हे काय खायला लागते, घास फूस खायला लागते असं म्हणून लोक डाएट करतात. पण त्याच्यात काय अनुरूप भावना नसतात. पण ना मी सॅलड तयार केलंय, त्याच्यामधली चव मी आणली आहे, किती साध्या साध्या गोष्टी चव देऊ शकतात बघा. असं केलं तर तुमचा आहाराचा अनुभव सुद्धा हा जास्त रसपूर्ण होऊ शकतो. आता आहाराच्या बाबतीत एक गंमत काय आहे की रुची नावाची जी संवेदना आहे ना, ती संवेदना माणसावरती पटकन स्वार होते. म्हणजे कशी की चांगलं लागलं की आपण जास्ती खातो. मग तिकडे पुन्हा मन येतं की अरे रुची या संवेदनेला संयमामध्ये कसं ठेवावं. म्हणजे हे सगळे डाएटचे मानसिक भाग आहेत बरं का. त्यामुळे डाएटचा आहारशास्त्रीय भाग हा आपण डाएटच्या लोकांकडून शिकू, पण डाएटच्या मागे हे सगळे मानसिक भाग आहेत, भावनिक भाग आहेत, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. अध्यात्म मनोबलासाठी कसं उपयोगी पडेल. तुम्हाला गंमत सांगू का की मानसशास्त्र आणि अध्यात्म हे खरं तर सिस्टर सायन्सेसच आहे. मानसशास्त्राकडूनच पुढे अभ्यासाला जाण्याची अध्यात्माला जाण्याची वाट तयार होते. आपल्या सगळ्याच परंपरेमध्ये सुद्धा पहिल्यांदा विद्यार्थी असतो, मग ज्ञानार्थी असतो, मग तो साधक होतो, मग तो मुमुक्षू होतो. ही मुमुक्षी हुई शेवटची पायरी. त्यामुळे आपला सुद्धा सगळ्या परंपरेतला प्रवास सुद्धा हा विद्यार्थी, ज्ञानार्थी, साधक आणि मग मुमुक्षू आणि मग सिद्ध जर झाला असतं तर तसंच सांगितलेलं आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये मानसशास्त्र आणि अध्यात्म हे तसे वेगळे केलेलेच नाहीये. मानसशास्त्रातूनच उन्नतीकडे जाण्याची अवस्था म्हणजे अध्यात्म असं पाहिलेलं आहे. त्यामुळे मनोबल आणि अध्यात्म हे फार वेगळं नाहीच आहे. पण एक तुम्हाला सांगतो, संतोष ठाकरेंनी हा प्रश्न विचारलाय. तुम्हाला हे सांगतो की या सगळ्या विषयावरती म्हणजे अध्यात्म, मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञान यांचं नेमकं नातं काय, याच्यावरती आपलं आवाहन IPH हे आपलं YouTube चॅनल आहे. जरा कोणीतरी टाईप करा म्हणजे सगळ्यांना कळेल. आवाहन IPH हे आपलं YouTube चॅनल आहे, फ्री चॅनल आहे. आजच सबस्क्राईब करा. त्याच्यावरती माझी एक 23 भागांची मालिका आहे, वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास. अर्ध्या तासाचे 23 भाग आहेत. त्याच्यामध्ये अध्यात्म आणि मानसिकता यांचा संबंध उलगडून अतिशय सविस्तरपणे दाखवलाय. आणि अध्यात्म आणि मानसशास्त्र या आपल्याच आवाहन IPH वरती एक वेगळं एक तासाभराचं प्रेझेंटेशन सुद्धा आहे. या दोन्ही गोष्टी तुम्ही नक्की बघा. दिलीप आगरकर विचारतायत, एखादा विचार मनातून जावा असं वाटत असतं पण तो जात नसेल तर काय करावं. याच्या मुळाकडे जायला पाहिजे आपल्याला की हा विचार वारंवार आपल्या मनात काय येतोय.
तर त्याच्या मागे ना कुठली तरी भावना असते. म्हणजे आनंदाचा विचार वारंवार येत असला तरी सुद्धा बरं का, म्हणजे कधी विरहाची भावना असते तर तो विचार येतो, कधी फार आनंदाची भावना असते. भावनेकडे पाहावं की कुठल्या भावनेमधून हा विचार येतोय. त्याच्यानंतर हा विचार जो येतोय वारंवार येणारा, हा माझं कुठलं उद्दिष्ट पूर्ण करतोय, उद्दिष्ट पूर्ण करतोय का नाही करतोय, असा थोडा विचार करावा. पण महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणता ते मला गंमत कळली, की मी जर असं म्हणालो की आय टेल यू थिंक ऑफ पिंक एलिफंट, आणि आय नो इफ आय से डोंट थिंक ऑफ पिंक एलिफंट, तर युअर माइंड विल स्टार्ट थिंकिंग अबाउट पिंक एलिफंट. बरोबर आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की एखादा विचार आपल्याला डॉमिनेट करतोय असं आपल्याला कळल्यावरती तो घालवण्याचा नका प्रयत्न करू. आपण नाही करत, आपल्याला सगळ्यांना तेवढं कळलेलं असतं की जेवढा घालवायला बघू तेवढा तो जास्त येईल. मग आपण काय करतो, तर आपण डिस्ट्रॅक्ट करतो स्वतःला. ते कधी कधी आपल्याला उपयुक्त ठरतं सुद्धा. पण मी तुम्हाला म्हणालो ना की या विचाराबरोबर काय भावना येते, हा विचार माझ्या उद्दिष्टांना पूर्ण करतोय का, या विचाराच्या मागे आत्ता असलेली माझी कोणती इच्छा आहे, असा थोडा जर त्या विचाराला घोळवलं तर कदाचित पुन्हा पुन्हा येणारा जो विचार आहे तो का येतोय हे आपल्याला कळू शकेल असं मला वाटतं. मेडिटेशन मध्ये एकाग्रता कशी आणावी, छान प्रश्न आहे. मी तुम्हाला सोपं सांगू का? सुरेश विचारतायत, सुरेश भाऊ तुम्हाला, फक्त मेडिटेशनच्या क्रियेमध्ये एकाग्रता आणण्याचा प्रयत्नच करू नका. तुम्ही पाणी पिताय ना, एकाग्रतेने प्या. तुम्ही जे काही करताय ना, आंघोळ करताय ना, एकाग्रतेने करा, प्रयत्न करा. आपलं काय होतं की मेडिटेशन मध्येच एकाग्रता आणायची नाहीये, आपण उलट्या करू. आपण केस विंचरताना एकाग्रता आणू, आपण कपडे धुताना एकाग्रता आणू. म्हणजे एकाग्रता कोणत्याही कृतीत आणता येते. आणि आपण ध्यानामध्ये एकाग्रता आणण्याचा प्रयत्न करायचा असेल तर आपल्या जीवनातल्या सगळ्या साध्या कृती या एकाग्रतेने करूया. कांदा एकाग्रतेने कापूया. त्याच्यानंतर आपल्याला दाढी करायची असेल तर एकाग्रतेने दाढी करूया. म्हणून ज्या वेळेला तुम्ही कोणतीही गोष्ट ही समरसतेने करता, कोणतीही गोष्ट ही त्यातली गुणवत्ता किंवा कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने करता, तेव्हा त्यामध्ये एकाग्रता येते. एकाग्रता वेगळी नाही. एकाग्रता हीच समरसता, एकाग्रता हीच तन्मयता, एकाग्रता हाच गुणवत्ता आणि कौशल्य वाढवण्याचा ध्यास. ध्यास ही सगळी एकाग्रतेचीच वेगवेगळी नावं आहेत असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते जर आपण लक्षात घेतलं तर ना, मगाशी आपण म्हणू ना, आपण काय करतो, ध्यान कृतीमध्ये एकाग्रता आणतो. पण आपली प्रत्येक कृती ध्यान का नाही होऊ शकत? अशी काही माणसं आपण बघतो की ज्यांच्यासाठी प्रत्येक कृती हे ध्यान आहे. इतके छान काळजीपूर्वक मस्त साध्या साध्या कृती करतात मंडळी, ते मेडिटेशन असतं. म्हणजे आमचं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आहे ना पुण्याचं, तर आमचं सहचरी किचन म्हणून आहे. तर त्या सहचरी किचन मध्ये आमच्या 8-10 सहचरी असतात, ते एकत्रितपणे चपात्या करत असतात, 1500-1600 चपात्या करतात. आणि मला नेहमी त्यांना ज्या पद्धतीने लाटतात, ज्या पद्धतीने भाजतात, ज्या पद्धतीने फिरवतात, ती अशी गरम पोळी टाकतात, ती तिला तूप लावते, त्याची घडी करते, ठाक ठाक ठाक, काय बॅले चालतो त्यांचा एकाग्रतेचा. मेडिटेशन आहे ते, सामूहिक मेडिटेशन. आणि सगळ्याच जणी एकमेकांकडे असे बघून ना अशा हसत असतात, साथी हात बडाना साथी रे, अशा. दॅट इज मेडिटेशन. तिथे एकाग्रता आपोआप येते. म्हणून एकाग्रता आणण्याचे प्रयत्न आणि एकाग्रता साधण्याचे प्रयत्न वेगळे आहेत. जेव्हा आपण हे मला किती छान करता येईल, हे मला किती उत्तम करता येईल, ह्याच्यामध्ये मला पॉझिटिव्ह भावना कशा निर्माण करता येईल असा विचार करावा, एकाग्रता आपल्याला येणारच. आणि एकाग्रता आली तर मग तिथे पण उतरेल, ध्यान करताना ती वाढेल. त्यामुळे, आणि हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला प्रत्येक वेळेला एकाग्रता लागते असं नाही. आपल्याला एकाग्रता आणि अनेकाग्रता या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधणं आवश्यक असतं.
तो बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. बघा सर्जन असतो की नाही, तो काय करत असतो, एकाग्रतेने तो ऑपरेशन करत असतो, पण त्याच वेळेला त्याची अनेकाग्रता काम करत असते. पेशंटचं बीपी किती आहे, त्याचा श्वास चाललाय का, ब्लिडिंग काय आहे, पुढचं मला जे इन्स्ट्रुमेंट आहे ते सिस्टरने तयार ठेवलंय का, अॅनेस्थेटिक बरोबर काम करतोय का नाही, O2 सॅच्युरेशन, किती विचार करतो तो सर्जन. तो एकाच वेळेला एकाग्रता अनेकाग्रता, एकाग्रता अनेकाग्रता असा जात असतो. म्हणून कॉन्सन्ट्रेशन या शब्दाला विनोबांनी अतिशय उत्तम शब्द दिलाय मराठीत, ते म्हणतात समग्रता. समग्रता काय सुंदर शब्द आहे बघा, की त्याच्यामध्ये एकाग्रता आहे, अनेकाग्रता आहे, आणि हे सगळं समरसपणे येत आहे, जशी गरज तसं येत आहे, एकत्रितपणे येत आहे. म्हणून त्या कॉन्सन्ट्रेशनचा खरा अर्थ विनोबांनी जो दिलाय तो दिलाय समग्रता. इम्प्युअर वेटिंग इज वरी, प्युअर वेटिंग इज मेडिटेशन. वा 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 वा, छान दत्तात्रेयांनी छान उदाहरण दिलंय. वैश्विक मनातून आपल्या मनाला ऊर्जा कशी घेता येईल. वा वा वा, किती छान मृणालताई तुम्ही प्रश्न विचारलात. अहो वैश्विक मन हे आपल्याला कुठून कळतं. वैश्विक मन आपल्याला साहित्यातून कळतं, कलांमधून कळतं, संस्कृतीमधून कळतं. ज्या वेळेला तुम्ही संस्कृतीचा, कलांचा, इतिहासाचा, वेगवेगळ्या माणसांच्या बायोग्राफीचा जेव्हा अभ्यास करता, तेव्हा त्याच्यातली ऊर्जा ही आपल्या मनामध्ये येत असते. आणि ती ऊर्जा आपल्याला जेव्हा मिळते तेव्हा आपण ते विश्वाकडून घेत असतो. आणि विश्वाकडून म्हणजे ते कधी भूतकाळात नसेल, कधी वर्तमान काळात नसेल, कधी आदिम संस्कृतीतून असेल, कधी एखाद्या कलेमधून असेल, कधी एखाद्या विषयाच्या अभ्यासामधून असेल, कोणत्याही तऱ्हेने असेल. तेव्हा विश्वामधली ऊर्जा तर आपल्या सभोवार आहे. कार्ल सगान म्हणून होते, त्यांचा कॉस्मॉस नावाची त्यांची एक सिरीज आहे, फार सुंदर आहे बघा, की या विश्वामधली जी ऊर्जा आहे ती माणसाने कशी समजून घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे हे जे सगळे मार्ग आहेत ना, ते खरं म्हणजे विश्वाने आपल्याला दिलेले मार्ग आहेत, की त्याच्यातून आपण ऊर्जा घेऊया. कधी कधी मादाम क्युरी सारख्या एखाद्या आपल्या संशोधिकेचं चरित्र असेल, त्यातून आपल्याला वैश्विक ऊर्जा मिळेल. कधी कधी ज्ञानेश्वरांच्या पसायदानातून मिळेल. कधी कधी एखाद्या मधली धून असेल, तिच्यामधून आपल्याला ती मिळेल. सो ह्या सगळ्याचा आपल्याला निश्चितपणे चांगला फायदा होईल. हो, इथं स्वानंद म्हणतायत शॅल वी चॅन्ट विश्व प्रार्थना. हो हो, माझी काही हरकत नाहीये आपल्या अखेरीला म्हणायला. आपल्याकडे आता शेवटची 10 मिनिटं उरलेली आहेत आणि 9:20 झालेली आहेत. भार्गव, तुमच्याकडे काही प्रश्न आलेत का, जरा बघा. चॅटवरती आलेल्या प्रश्नांना मी उत्तर देतोच आहे, पण व्हॉट्सअपवरनं काही आलेत का बघा. देवश्रीताई, तुमच्याकडे? चॅट बॉक्स मध्येच आलेले आहेत, व्हॉट्सअपवर काही आलेले नाहीये. नाही आलेले ना, हा ठीक. तर जो मृणालताईंचा जो प्रश्न आहे ना, तो थोडा इलॅबोरेट करा ना, अजून थोडंसं इलॅबोरेट केलं तर बरं होईल. मृणाल इंगळे त्यांचा. हा, त्याला मी दिलं की उत्तर. वैश्विक मनातून आपल्या मनाला ऊर्जा कशी घेता येईल. मी वैश्विक मन कशातून व्यक्त होतं ते मी सांगितलं. आणि त्या वैश्विक मनाकडे जर आपण पोहोचलो, कारण आपल्याला वैश्विक मन हे अव्यक्त आहे, व्यक्त पाहिजे ना आपल्याला. व्यक्त इतिहासातून होतं, कलांमधून होतं, संस्कृतींमधून होतं. आणि मग ते कालच्या किंवा आजच्या कशाशी तुम्ही आपण जर नातं जोडलं तर ऊर्जा घेता येते. नामस्मरण, हाऊ विल इट हेल्प. हा मोठा विषय आहे बरं का. तुम्ही माझं एक पुस्तक येत आहे, त्याचं नाव आहे मनमैत्रीच्या शोधात, मनमैत्रीच्या देशात. ते 2-3 महिन्यात प्रसिद्ध होईल मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे. त्यामध्ये मी ध्यान, नामस्मरण
प्रार्थना या सगळ्यांवरती लेख लिहिलेत. ते आजच्या काळाला अनुसरूनच लिहिलेत, कारण वेगवेगळ्या लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येतात. ते जे माझं पुस्तक आहे ते वेदांत तत्वज्ञान, कॉग्निटिव्ह सायकोलॉजी म्हणजे जिच्याबद्दल आपण आज बोललो, आणि मेंदू विज्ञान म्हणजे न्यूरोसायन्सेस याच्यावरती ते पुस्तक आहे. तर जरूर वाचा. त्याच्यामध्ये मी नामस्मरणावरती एक मोठा आढावा घेतलाय की सगळ्या संस्कृतीच्या मध्ये चॅन्टिंग काय आहे, सगळ्या धर्मांच्या मध्ये बीड्स का आहेत, असं सगळं, आणि त्या नामस्मरणातून काय करायचं, आणि मग आपल्याही संस्कृतीमध्ये नाम रूप गुण हे का सांगितलेले आहेत, मग गुणांवरती का आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, असं सगळं त्यात आहे. तर ते तुम्ही नक्की वाचा, कारण तो एक पुन्हा वेगळा एक मोठा विषय होईल. हाच विषय माझं कर्मधर्म संयोग नावाचं पुस्तक आहे मॅजेस्टिक प्रकाशनाचं. त्याच्यामध्ये नाम जप ध्यान पूजा या सगळ्यावरती आधुनिक मानसशास्त्र त्याकडे कसं पाहतं याच्यावरती खूप खोलात जाऊन विश्लेषण केलंय. तर ते जरा वाचा. मी तुम्हाला हे वाचा वाचा सांगतोय त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की प्रश्न पडणं महत्वाचं आहे, पण प्रश्नाची उत्तरं स्वतः शोधणं तितकंच महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की 2 मिनिटामध्ये उत्तरं बऱ्याच गोष्टींची नसतात. म्हणून तुमचा प्रश्न हा तुमच्या स्वाध्यायाला मार्गदर्शक ठरला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला रेफरन्सेस देतोय, हे वाचा, हे ऐका, कारण त्या स्वाध्यायाशिवाय आपल्यालाही समाधान मिळत नाही आपल्या शंकेचं. तर हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्याला बऱ्याच वेळेला रेडीमेड उत्तरं हवी असतात आजकालच्या काळात खास करून. तर म्हणून स्वाध्यायासाठी म्हणून मी तुम्हाला हे वाचा, ते पहा, ते ऐका असं सांगतोय, कारण तोच खरा मार्ग आहे म्हणून. हा, मंजुताई. हा, कॅन आय क्युअर एन्झायटी बाय नामस्मरण? अगदी बेसलाईन एन्झायटी असेल तर प्रयत्न करून बघा, पण नाही तर फक्त नामस्मरण नका करू. म्हणजे त्याच्याबरोबर इतरही काही गोष्टी असतील तर त्या नक्की करा. हा, महेशने प्रश्न विचारलाय, आपलं मनोबल वाढलंय कसं ओळखायचं? मी सांगितलं बघा मगाशी की आपण ज्या वेळेला स्वतःच्या प्रती आणि इतरांच्या प्रती खूप उदार राहू, आपण आपले भौतिक आणि भावनिक इंटरेस्ट, इमोशनल अँड प्रॅक्टिकल गोल्स यांचा समतोल राखायला लागू, त्यावेळेला आपलं मनोबल वाढलं असं ओळखायचं. आणि आपण मगाशीच बोललो बघा, एका तिवईची दुसऱ्या तिवईशी स्पर्धा नाही, त्यामुळे मनोबलामध्ये आपल्याला कुणाशीही स्पर्धा करायची नाही. त्यामुळे कशाला कळायला हवं इतरांपेक्षा जास्त का कमी? प्रत्येकाचं मनोबल क्वालिटेटिव्हली वेगळं वेगळं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ध्यानासाठी बसायचं असल्यास त्याची प्रोसेस कशी असते, हा पुन्हा तुम्ही हे मी लिहिलं आहे. ह्या सगळे हे माझ्या ब्लॉग वरती जा, मनोगती म्हणून माझा ब्लॉग आहे वर्डप्रेस वरती, मनोगती.wordpress.com. त्याच्यावरती ध्यानावरचा ब्लॉग आहे, नामस्मरणावरचा ब्लॉग आहे. तर जरूर ते ब्लॉग वाचा, कारण ते ब्लॉग सगळे टाकलेले आहेत याच कारणासाठी. हे प्रश्न मला नेहमीच विचारले जात असतात म्हणून. हॅव्हिंग मेनी कॉन्फ्लिक्ट्स विथ बॉस मनाचा पॉडकास्ट आहे का? त्याच्यामध्ये ही सगळी भरपूर उदाहरणं दैनंदिन मानसशास्त्रातली घेतली आहेत. दुसरं, आवाहन IPH वरच सायंकाळची संवादमाला म्हणून माझी 16 भागांची मालिका आहे, 30-30 मिनिटाची, ती ऐका. सत्वगुण उपासना मनोगती हे पुस्तक वाचा माझं. त्याच्यामध्ये सत्वगुण रजतम सत्वाची जी भूमिका आहे आणि त्या सत्वगुणाची उपासना करणं म्हणजे काय हे त्याच्यात सांगितलंय. आणि वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास यामध्ये सत्वगुणाची न्यूरो सायंटिफिक डेफिनिशन सुद्धा सांगितली आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करा. मी तुम्हाला सोर्सेस देतो, पुढचं वाचा, मनोगती वाचा, वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास ही मालिका आहे आवाहन IPH वरती, ती पहा. त्यामध्ये या सत्वगुणाच्या ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, मी आता थांबणार आहे कारण 9:30ला 3 मिनिटं उरली आहेत. आध्यात्मिक असणं आवश्यकच आहे का? अजिबात नाही. आपण चांगला माणूस बनणं म्हणजेच आध्यात्मिक असणं. त्यामुळे तुम्ही काही म्हणा, सगळेजण आध्यात्मिक म्हटलं की त्याला उपासना धर्माची जी
एक चौकट लावतात ती आता विज्ञान लावत नाही. आपल्या सगळ्या विज्ञानामध्ये आज नॉन रिलिजियस स्पिरिच्युअलिटी असं म्हटलं जातं. तेव्हा आध्यात्मिकतेला धर्माचं बंधन नाही. पुन्हा ही सगळी मांडणी त्या वेदांत विचारमध्ये केलेली आहे, ती जाऊन बघा, कळेल. पुढच्या आभाराचे प्रश्न आहेत, त्याच्याकडे मी आता जात नाही. मला वाटतं म्हणजे ते मी आता इथं थांबतो. 9:28 झाली. डॉक्टर, खूप छान वाटलं तुमचं व्याख्यान ऐकल्यावर. इनफॅक्ट आम्ही वेदचे प्रत्येक कार्यक्रम बघत आलेलो आहोत आणि मी लहानपणापासून लोकप्रभामधले तुमचे सगळे लेख वाचत आलेलो आहे गेल्या 30-35 वर्षातले. त्यामुळे आम्ही तुम्हाला खूप छान ओळखतो. तुमची आपली आज ओळख झाली, पण तुमची आमच्याशी ओळख खूप जुनी आहे. आणि आमचा जो मुलगा आहे ओमकार नवघरे, तो वेदच्या टीम मध्ये फोटोग्राफीसाठी खूप वेळा तुम्हाला भेटलेला आहे. बरं बरं बरं. नाशिकला. मी आता आपल्या सगळ्या ऑडियन्सला अशी एक विनंती करतो की सगळ्यांनी जरा आपले कॅमेरे ऑन करा, म्हणजे मला आजच्या कार्यक्रमाचा फोटो घेता येईल. जरूर जरूर. त्यामुळे सगळ्यांनी जरा आपापले कॅमेरे ऑन केलेत ना, तर आजच्या कार्यक्रमाचा फोटो मी माझ्याकडे ठेवेन, ही आठवण म्हणून तुमच्या सोबतचा. तर सगळ्यांनी जरा कॅमेरे लावा. हा, थँक्यू. सगळ्यांचे लागतायत. अरुण देशपांडे, अरुणजी कॅमेरा लावा. आरती नाडगोडा कॅमेरा लावा. वा वा वा. थांबा हा, मी 2 पानावर, आपले 3 माझ्याकडे पानं, दुसऱ्या पानावर जातो. हा, नरेंद्र, वा मंजिरी पण दिसते मला, वा छान. जरा जरा सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा आपापले, सर्व मंडळींनी. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला आपण परत भेटूया. थँक्यू डॉक्टर. आणि मी तुम्हाला भरपूर मटेरियल वाचायला, पाहायला, ऐकायला दिले, ते जरूर वाचा. आणि anandiph@gmail.com हा माझा ईमेल आयडी आहे. पुन्हा कोणीतरी टाईप करा सगळ्यांसाठी, anandiph@gmail.com. याच्यावर माझ्याशी संपर्क साधा. धन्यवाद. धन्यवाद.